मी आलोय कोल्हापूरमध्ये. आर्यन, ओजस चाललोय आम्ही बेळगाव. किती वेळ लागणार आहे काय माहिती. काय आलं साहेबांनाच इकडे आल्यावर बघते हेच एक असे चकला काढलेला आम्हाला काय समजत नाही. एकाच दगडातून येतो बाकीचा नाही. काय याचं नाव काय हो जा? HP ब्ल्यू. HP ब्ल्यू. सुप्रभात मित्रांनो आणि तुमच्या भगिनींनो. माझ्या पण भगिनींनूच, पण एकीला सोडून जी की पुढे फ्युचरमध्ये होईल. तर आज मी आलोय कोल्हापूरमध्ये. आर्यन, ओजस चाललो आम्ही बेळगावला. कारण ही तुम्ही चांदी बघू शकता केसाची, ती दाखवायला चाललोय आम्ही एका डॉक्टरकडे. त्यांच्याकडे जर होत असेल 100% तर ट्रीटमेंट चालू करणार आहे आज मी. कारण खूप व्हाईट हेअर्स होतात, खूप भरपूर टेन्शन आहे त्याच्यामुळे. तर ते टेन्शन तर सांगू नाही शकत मी, नंतर सांगेन ब्लॉगच्या एंडला. तुम्ही ब्लॉगमध्ये राहा तर तुम्हाला समजेल काय टेन्शन येते. तर आम्ही चाललोय तिकडे आणि याच्यानंतर आम्ही एका ठिकाणी पण जाणार आहोत येता येता. तर तुम्हाला दाखवतो बेळगाव कसं आहे. कर्नाटक अशा साईडला म्हणजे बेळगाव गाव साईडला पण असे सगळे मोठे मोठे शोरूम्स आहेत इकडे. आणि इकडे आल्यावर एक असं वाटलं की सगळे हेल्मेट घालतायत. जसे की मुंबईला काय काय लोक घाबरत नाहीत पोलिसांना, जिथे पोलीस दिसतील तिथे हेल्मेट घालतात. पण इकडे तसं नाही, इकडे सगळे ऑलमोस्ट सगळे लोक हेल्मेट घालून फिरतात. आम्ही पण सीट बेल्ट लावला आहे कारण इकडे खूप स्ट्रिक्ट आहे. खूप चांगलं वाटतं इकडे कर्नाटकमध्ये आणि खूप रोड्स वगैरे खूप क्लीन आहेत. इकडे आल्यावर एक आठवण जागी झाली. आम्ही लास्ट टाइम इकडूनच जाताना गोकर्णाला गेलेलो. तर इकडेच वॉशरूमला वगैरे थांबलेलो होतो. तेच गोकर्ण ही ट्रिप खूप भारी होती आणि आय थिंक लास्ट व्लॉग मी गोकर्णाचाच बनवला होता. तर खूप मजा आली होती गोकर्णाला. आता आम्ही परत एकदा प्लॅन करायचा विचार करतो डिसेंबरमध्ये हम्पीला जायचा. तर बघूया तो प्लॅन जर होत असेल तर तो पण प्लॅन एक्झिक्यूट करू आपण. जर जास्त जण असेल तर आपण कॉलेज घेऊनच जाऊया, बघूया. पोचलो आम्ही हॉस्पिटल आणि हॉस्पिटलच्या बाहेर एवढी गर्दी दिसते की किती वेळ लागणार आहे काय माहिती. इथे आम्ही गाडी पार्क केली आणि खाली उतरताना मला बघा काय दिसलंय. हे मला माहित नाही आपल्याकडे भेटतं की नाही, पण मला असं वाटतं की नाहीच भेटत. आणि इकडे काहीतरी युनिक दिसलंय ओल्ड मंग. पण ही खरी ओल्ड मंग आहे का की त्याच्यामध्ये काही मिक्स आहे? हा रे, तुला माहिती आहे? इकडे आल्यावर बघते हेच एक असे चकला काढलेला आम्हाला काय समजत नाही. नशीब चप्पल आहे. गाडी चोरीला गेले गणपतीमध्ये. आता एक चप्पल इकडे एक चप्पल तिकडे करून ठेवलेली. तर आम्ही 6,500ला चुना लावून आलोय. वाट लागली. पण त्याचा रिझल्ट भेटला तर चांगलीच गोष्ट आहे. रिझल्ट जर चांगला असेल तर 6,500 घालवणं वर्थ आहे. घालवणं म्हणजे ट्रीटमेंटसाठी 6,500 देणं वर्थ आहे. 2 मिनिटात नंबर. हा, नशीब आमचा जुगाड झाला 2 मिनिटामध्ये. आर्यन गपचूप घुसला, नाहीतर आम्हाला भरपूर टाईम लागला असता. मला पण मेडिसिन्स दिलेत. 6 महिन्याच्या मेडिसिन्स आहेत भाई. एवढी गर्दी होती ना हॉस्पिटलमध्ये की आम्हाला असं वाटलं आम्हाला 3-4 तासात तिकीट लागणार आहे. पण आमच्या साहेबांनी थोडी जुगाड केला की आम्ही डायरेक्ट आतमध्ये घुसलो. आणि काय माहिती डॉक्टरनी असं काहीतरी डोक्याला लावलं. काय होतं ते ओझा? झूम करून दिसत होतं. लेन्स दिसते आतलं सगळं, म्हणजे आतमधले सगळे रूट दिसले ते. आणि त्यांनी काय नाही फक्त ते लावून चेक केलं. ते बोलले हेअर तर चांगले आहेत पण विटॅमिन्स वगैरे नाही आहेत आणि ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स खायला सांगितलं. नुसतं चिकन लागते ना दररोज खायला. भाई चिकन नाही खात मी. चिकन 4 महिने झाले मी फक्त एकदाच खाल्लंय चिकन. 2 खाल्ले. त्यांनी मेडिसिन दिले 6 महिन्याचे आणि लिक्विड दिले 3 महिने लावायला. तर त्याच्याने ते बोलले होतील कवर. आणि त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर त्यांनी दाखवायला बोलवलंय. 6,500ला मस्तपैकी चुना लागलेला आहे. पण ह्याच्या केसांमध्ये फरक आहे. तर असं वाटतं माझे पण होतील.
खूप जण मला असे बोलले की भाई टेरेसवर काय नसतं तर भाई करून दाखवणार, करके दिखाएंगे, उनका है नंगा नाचेंगे. आम्ही आता चाललोय परत घरी. जाताना 1-2 मंदिर आहेत, ते मंदिर करून जाणार आहोत आम्ही. आणि इथून आता चाललोय पहिला मॅगडीमध्ये. साहेबांना भूक लागली. पापलेट वाली होशील का माझी नवरी, माझ्या मनानं भरली. अरे ओजस गेले थोडं काकांचं काहीतरी केबलचं सामान आणायचं होतं. आता पार्किंगमध्ये मागे कॉलेज घुसले, जे मॅक्विल एवढे क्रेझी होते ना, म्हणजे क्रोम होते मॅक्विल, खूप भारी वाटत होती. के पासिंग होती आणि ही स्टेअरिंग पकडल्यावर सगळी गोकर्णाची मेमरीज लक्षात येतात. खूप भारी मजा केलेली आम्ही गोकर्णाला. परत जायची इच्छा आहे यार गोकर्णाला. कर्नाटक एवढं बाप आहे ना, आणि एवढं नीट आणि क्लीन आहे ना. फक्त हे जे लँग्वेजेस जे लिहिलेले असतात ना बोर्ड्सवर, ते काय समजत नाही आपल्याला आणि त्यांची लँग्वेज समजत नाही. बस बाकी परत जायचंच आहे आपल्याला. जाऊ आता, फक्त फ्रेंड्स जाऊ, बघूया कधी होतं जाणं. काय आलं साहेबांनाच कोल्ड कॉफी पाहिजे आणि तोंड बघायचं पिल्यानंतर. तर आम्ही तर खाऊन आलेलो घरून, पण ओजसला पिझ्झा हटमध्ये खायचं, तर आम्ही इकडे येऊन पिझ्झा हटमध्ये ऑर्डर केली. हा बेळगाव मधला सगळा कॅम्प एरिया, म्हणजे आर्मीचा जो एरिया असतो ना तो आहे. असं सेम एरिया पुण्यामध्ये पण आहे कॅम्प. तर आम्ही इथे गाडी पार्क केली आणि इथे समोर एक गणपती बाप्पाचं मंदिर आहे. हे जे की आम्हाला गोकर्णाला जाताना पण लागलं होतं, पण त्या टाईमला आम्ही थोडे घाईत होतो आणि खूप थकलो होतो, तर आम्ही तेव्हा गेलो नव्हतो. तर आता आम्ही चाललो आहे त्या मंदिरामध्ये. मंदिर आहे खूप क्लीन आणि खूप शांतता इथे, आणि असं गार्डन वगैरे पण आहे. ओजसला बोलतोय तर लहान पोरांमध्ये जाऊन खेळ, तर नाही बोलतोय जा ना. मला बोलतो बॅकफ्लिप मारायला येते मला, पण जा बोलतो तर नाही बोलतो. जा ना, एक मारून आहे ना, जा. कोल्ड कॉफी झालं दर्शन, चाललो आम्ही आता. आणि मध्ये कुठलं मंदिर आहे ते अजून आर्यन? ते मगाशी कोणतं बोलत होतं मंदिर? ते मध्ये येताना लागलेलं ते. ओके, अजून एक मंदिर आहे मध्ये, ते पण जाता केलं तर करू. ही आतमध्ये जेल आहे, ज्या आतमध्ये जेलची एंट्रन्स आहे. कर्नाटक जेल. यार थाची का हालत करून ठेवले बा. मॅक्विल वगैरे एकदम क्लासी आहेत. काय पण असतं याचं. पूजा येते की ना आवाज? मी पहिल्यांदा. कसला आवाज पण. कशी दगड ठेवलेत बघा. आणि आर्यन बोलतो की ह्याच्यामधून कुठला तरी आवाज येतो या दगडांमधून. अजून तर आला नाही आवाज. आला काय? एकाच दगडातून येतो, बाकीचा नाही. ते वेगळे येते. ते वेगळे काय पण असे का ठेवलेत दगड?
तिथे भेटलेले ते कन्स्ट्रक्शन प्लॉटिंग पार्ट अशीच अख्खी अख्खी अशीच आहेत का ते? पूर्ण जाकीवर. कशी आहेत बघ ती दगड? काय करायचं वरती जाऊन? हे चल लवकर ओजाचं कलेक्शन दाखवायचे. ओजा माशांचं कलेक्शन दाखवायचं तुझं. 2 नंबर करके आता हूं मैं. 2 नंबर? अरे 1 नंबर है. बघा ना कशी दगड ठेवलेत तिकडे. त्या साईडला पण दगड आणि ही अख्खी अख्खी दगड काढून ठेवलेत. आता जसं की आर्यन सांगतोय ते त्या साईडला डोंगरातून भेटलेले सगळी दगड तिकडे पण आहेत, पण तिकडे असे अख्खे नाही आहेत. तिथे जो हा डोंगर दिसतोय हा हा या डोंगरातून भेटलेले आहेत. हे काय करतोय ओजा? ओजा छोटी छोटी मस्त मस्त आहेत. 3-4 आहेत. त्याला चॅलेंज आलोय. हा चॅलेंज घेत नाही खायचा. माझं चांगलं आहे, लाल आहे. नाही ना, घे की घे, कर की कर. तेवढं एकदा एक कांडी घे, नुसतं एक कांडी. काय पण ते अरे बघ तर टेस्ट करून चांगलं लागतं म्हणून तरी सांगालोय. अरे पूर्ण तर घाल. पाला खा रे तो. कडू कडू आहे. काय काय ते? हे काय मम्मी ते? काय काय कुठचं काय ते? भुईलिंब. तिला जे कुठलं ग? हे कॅमेरावर कशी कराले? भुईलिंब. त्यांना आगळा बघा भेटतो. असे मग किती मच्छर आणायचे रे त्याला? हा 3-4 दिवसाला 3-4. आणि ह्याला काय रे एकालाच? काय रे एकालाच? मच्छर आहे, मच्छर पेडी. कुठे खाली गेला? हा खाल्ला. काय याचं नाव काय ओजा? HP ब्ल्यू. HP ब्ल्यू. गप्पी. ओजाचा आमचा छोटासा बिझनेस आहे माशांचा. तेव्हा परत भरलं त्याच्यात. ही झाडं कसली आहे तुझ्या? डकसीड आहे. हा डकसीड. कुठून आणलीस ही? गावतात ती कुठे? इथं. हे मग त्यांच्या ह्याच्यात का टाकतो तू? हे मोठे होतात. ह्याच्यानी? होय. ह्याच्याने खाणं भेटतं त्यांना? होय भेटते. किती मुळा पडतात मध्ये खातात. आणि बाकी काय खायला टाकतो की नाही त्यांना? मच्छर मच्छरचा काय सीन आहे? मच्छर तुला कोण बोललं टाकायची? प्रोटीन भेटतं. हे दाखव ना ओजा. हे दाखव ह्याच्यातले छोटे छोटे. वर कर वर कर वर कर. उजेडात दाखव. पाणी चेंज कर की रे त्याचं. तिचं पग उडलंय. काय उडलंय? पग कट झाले. पंख कशाने? ते चोरून नेलेली. मग तुम्ही कोणाला डॉक्टरला दाखवलं? नाही मग घरातच. कलेक्शन आहे आर्यन बुद्ध सगळ्यांचं कलेक्शन. हे मावशीचं कलेक्शन आहे. मावशीला मोठं कलेक्शन. ते ओजाचं कलेक्शन आहे. ह्याचं काय नाही. काय एकच कलेक्शन आहे. ते पप्पांचं कलेक्शन आहे. हा ते पण काकांचं आहे. हे एक ते एक आणि काका घेऊन गेले ते पण काकांचं. ह्याचं नाही. हा नुसतं जिंदगीत जगायचं. पेट्रोल टाकायचं नाही, काय नाही, नुसतं फिरवायचे. काका बघा काय बोलता. थोडे दिवसात कमिंग सून. थोडे दिवस कुठले ना युनिकॉर्न. तुम्हाला जर काय पाहिजे असेल तर आमचे सर देतील तुम्हाला शोधून. सर द्याल ना?
कॉन्टॅक्ट हे तर सांग ओजस आणलेत कुठून ते तर सांग. हे अर्धे ते दोन्ही ते म्हणजे मित्राकडे ब्रीडिंग करायसाठी ब्रीडिंग पण इकडे 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 ते ब्रीडिंगचा विषय सांगते इकडे इकडे. सांग. हा स्पंज कशाला ठेवलाय? ते बबल नेस्ट तयार करते आणि फिमेलला सोडायचं. ही फिमेल आहे. फिमेलला रेड वाली फिमेल आहे. हो फिमेल आहे. फिमेलला ह्याच्याजवळ सोडला नाही तो आपलं ते फेन्स पूर्ण शो करून दाखवते आणि सोडल्यावर त्याने ही अंडी तयार करते. मग तो तिचं पोट दाबतो आणि पिल्लं काढतो त्याच्यातनं. हे बबल का बनवले? तू बनवले की त्यांनी बनवले? त्यांनी बनवलेत. होय. आणि तुला काय समजलं हा फिमेल आहे हा मेल आहे ती फिमेल आहे? फिमेलचे फेन्स मोठे असतात आणि मेलचे फेन्स मोठे असतात तर फिमेलची बारके असतात. फेन्स म्हणजे हे जे मागचं गोल्डन कलरचं आहे ते. अच्छा म्हणजे हा मेल आहे आणि ही फिमेल आहे. एकत्र टाक ना त्यांना. ते हा मारतो का मेल तिला? मेल तिला मारतोय. ते बघ अट्रॅक्ट बघ कसा झालाय तो बघ. आणि आता तुला काढणार कसा तू? वा टेक्नॉलॉजी. म्हणजे काय तुम्हाला काय शिकायचं असेल तर त्याला कॉन्टॅक्ट सांगेल तुम्हाला सगळं कसं कसं काय काय. फेन बीन काय आम्हाला नाही माहिती. मिनी बिझनेस आहे सरांचा. हा मिनी बिझनेस आणि तो मेन बिझनेस तिकडे आहे तो. हा मेन बिझनेस केबल. ह्याचं काय नाही ह्याच आहे सगळं. हा सांभाळतो ह्याला काय नाही ना ओजस. ओनली मौज करणे का? नुसतं पप्पांचे पैसे उधळत बसते. मी कमवतो आणि उधळत बसते. काय म्हटलं फुकट चंबू बाबूराव. काय काय फुकट चंबू बाबूराव. आणि तुझं काय? तुझा माझं काय बिझनेस काय तुझा? वो बातें बताई नहीं जाती. सांगा. वो बातें बताई नहीं जाती. नजर लग जाती है. हे मंदिर तर तुम्ही याच्या आधी पण व्हिडिओमध्ये बघितलं असेल. या मंदिराच्या उद्घाटनाला देवेंद्र फडणवीस आले होते कारण यांचं कुलदैवत आहे असं मावशी बोलली आर्यनला. आम्हाला कन्फर्म माहीत नाही. गाडी तिकडे लावले. आणि मोठा कांड केलेला आहे आम्ही. दाखवत असतो थोड्या वेळात. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. काय नाही असंच मन झालं म्हणून हा व्हिडिओ बनवला. असं काय हे नव्हतं की व्हिडिओ बनवायचे पण खूप दिवस झाला मोठा व्हिडिओ बनवला नव्हता तर आज गावी आलो तर असं विचार केला की व्हिडिओ बनवूया आपण. आणि आपण सध्या डिव्हाइस अपग्रेड केला आणि आपण डिव्हाइस अपग्रेड केलाय तर आपण ही व्हिडिओ जी काढतोय 16 Pro मध्ये काढतो. तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.